नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं कंबाईन ग्रुप बीच्या थीम ॲनालिसिसच्या सिरीजच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे अर्थातच विज्ञान या विषयाच्या थीम ॲनालिसिसमध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, माझ्यासमोर आता आहे 2024चा प्रिलिम्सचा कंबाईन ग्रुप बीचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये आपण विज्ञान ह्या विषयावर कुठले प्रश्न विचारले गेले आणि त्याच्या कुठल्या थीम्स आहेत याचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. विज्ञान या विषयावर प्रश्न क्रमांक 66 पासून प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण पाहूया की प्रश्न क्रमांक 66 आहे, योग्य उदाहरणासह शैवाल गट जुळवा. आणि इथं शैवाल गट आणि इथं त्याच्याशी रिलेटेड जे काही उदाहरण आहेत ते समोरच्या याच्यामध्ये जोड्या लावासाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा प्रश्न जो आहे तो बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र ह्या टॉपिकमधून आलेला आहे, जे की आहे सजीवांचे वर्गीकरण, ज्यामध्ये आपल्याला शैवाल वगैरे याच्याशी रिलेटेड माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे आपण पहिल्यांदा तो कुठल्या विषयाशी रिलेटेड आहे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्या आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढे तो कुठल्या थीममधून प्रश्न विचारला गेलेला आहे हे आपण पाहणार आहोत. खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हटले जाते, आणि खाली आपल्याला 4 हे ऑप्शन दिलेले आहेत. आता हा जो प्रश्न आहे, अगेन फळ पिकवणारे म्हणजे बायोलॉजीशी रिलेटेड हा प्रश्न आहे, आणि त्याच्यामध्ये थीम जी आहे ती ही आहे मिसलेनियस म्हणजेच संकीर्ण. तर मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत ते आपल्याला माहिती असतं की हे सायन्सचेच प्रश्न आहेत, हे बायोलॉजीचं आहे किंवा केमिस्ट्रीचं आहे किंवा फिजिक्सचं आहे, पण ते जे प्रचलित जे आपल्याला चॅप्टर दिलेले आहेत ते खूप लिमिटेड आहेत, आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची जी टेंडन्सी आहे ते एकदम वास्ट आहे. त्याच्यामुळे आयोग कुठूनही प्रश्न विचारतं. आता प्रत्येकच प्रश्नाचा जर आता असा एक प्रश्न आला म्हणून प्रत्येकच प्रश्नाशी रिलेटेड जर आपण सगळा अभ्यास करत बसलो तर आपल्याला हे विज्ञान हा विषय संपणारच नाही. त्याच्यामुळे आपण या अशा प्रश्नांना संकीर्ण या कॅटेगरीमध्ये टाकतो, म्हणजे मिसलेनियस. आता ह्याचं सोर्स कुठला आहे हे कुणीच सांगू शकत नाही आपण, की आयोगाने हा प्रश्न का विचारला, कुठून विचारला. ठीक आहे. तर अशा सगळ्या प्रश्नांची कॅटेगरी आपण बनवून त्यांना संकीर्णमध्ये टाकणार आहोत. आणि विज्ञान ह्या विषयामध्ये कमी स्कोर येण्याचं किंवा विज्ञान हा विषय अवघड वाटण्याचं रिझन हेच आहे की बऱ्यापैकी आयोग हे संकीर्णमधून मिसलेनियस प्रश्न विचारत असतं. त्याच्यामुळे आपल्याला थेट त्याचा एक्झॅक्ट कुठून अभ्यास करायचा हे आपल्याला माहिती नाही होत. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 68, वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. आणि इथे आपल्याला रोग आणि त्याचे रोगकारक जे आहेत म्हणजेच कॅज्युअल एजंट जे आहेत त्याच्याशी रिलेटेड माहिती दिलेली आहे आणि आपल्याला जोड्या लावायला इथे सांगितलेलं आहे. अगेन हा प्रश्न जो आहे रोग म्हणल्यावर बायोलॉजीशी रिलेटेड आहे, आणि ह्याची जी थीम आहे ते रोग. आता रोग ह्या थीममध्ये आपल्याला वनस्पतीचे रोग, प्राण्यांचे रोग, त्याच्यामध्ये प्राण्यामध्ये अगेन 2 हे येतात, एक जीवाणूजन्य आणि एक विषाणूजन्य, म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या रिलेटेड रोग येतात, आणि त्या रोगांच्या रिलेटेड लस कुठली आहे ते पण आहेत. तर ह्या थीमला आपण संकुचित ह्याचा अर्थ न घेता थोडा ब्रॉड ह्याच्याने आपण ह्याच्याकडे बघायचं आहे, आणि ह्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी आणि त्याच्यावरील लस किंवा औषध ह्याचासुद्धा अभ्यास करणं इथं आपण अपेक्षित आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 69, खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते. आणि खाली आपल्याला 4 लसींचं हे दिलेलं आहे. अगेन आपण मगाशी पाहिल्यासारखं हा बायोलॉजीचाच क्वेश्चन आहे. हा रोग ह्या थीमशी रिलेटेड प्रश्न आहे, पण डायरेक्ट रोग नाही आहे, त्याच्यावरची लस आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला संकीर्णमध्ये सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे रोगामधील ज्या काही लसी आहेत किंवा रोगाचे रिलेटेड जे काही मिसलेनियस विचारले जाऊ शकतात. आता उद्या ह्याच्यावर आधारित एखाद्या नोबेलचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, पण याचा अर्थ सगळेच नोबेल पाठ करत बसायचं का, की बायोलॉजीचे आजपर्यंत काही झाले किंवा हे झाले, तर हे सगळं आपण प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्याच्यामुळे आपण रोग ह्या थीममध्ये आपण याला कन्सिडर करत आहोत तुर्तास. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 70, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते. आता मानवी शारीरिक कचरा, त्याच्याशी रिलेटेड बाकीचे अजून कुठले कुठले कचरे आहेत, त्याच्याशी रिलेटेड कुठल्या कुठल्या पिशव्या आहेत. आता हे जे आहे ते प्रत्येक गोष्टीचा डिटेल इथं आपल्याकडून अभ्यास करणं अपेक्षित नाही आहे. त्याच्यामुळं हे थीमलासुद्धा आपण बायोलॉजीमध्ये संकीर्ण ह्याच विषयामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 71, आहारातील प्रथिनाची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते. आता इथं काय आहेत, प्रथिन आहेत आणि आजार त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे प्रथिनाच्या ह्याच्यामुळे कुठला आजार होऊ शकतो. तर आपल्याला ही थीम जी आहे ते आहे पोषण, बायोलॉजीशी रिलेटेड पोषण या थीमवर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे जाऊयात. पुढे हे प्रश्न क्रमांक 72, सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. आणि खाली आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत, आणि सस्तन प्राण्यांच्या ह्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर परत ही जी थीम आहे ती आहे बायोलॉजी, आणि त्यातली प्राणी वर्गीकरण ह्या थीमशी रिलेटेड हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण. आणि खाली आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. आता पायसेस म्हणा किंवा त्याच्यातील येणारे मासे म्हणा हे काय आहेत, अगेन
सजीवांचे वर्गीकरण ह्या थीममधून विचारलेले आहे. सजीवांचे वर्गीकरण. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 74, हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषयाचे नाव सांगा. आता हायड्रा, त्याचं नेमॅटोब्लास्ट, आता हे जे प्रश्न आहेत ना, आता हे हायड्रा आपल्याला त्याच्याशी रिलेटेड जरा थोडीफार काहीतरी माहिती तर आहे, पण त्याच्यामध्ये नेमॅटोब्लास्ट काय असतं, त्याच्यामध्ये सापडणारं विष कुठलं, इतक्या मायन्यूट लेवलला आपण सहसा जात नाही. त्याच्यामुळे हा पण प्रश्न आपण बायोलॉजीच्या रिलेटेड जो प्रश्न आहे त्याला आपण सजीवांच्या वर्गीकरणमध्ये कन्सिडर करणार आहोत. ही जी थीम आहे त्याच्याशी आणि त्याच्यानंतर दुसरी जी थीम आहे ते आपण संकीर्ण म्हणजेच मिसलेनियस, ह्या दोन थीमला आपण कन्सिडर करणार आहोत. प्रत्येकच गोष्टीच्या डेप्थमध्ये जाणं इथं एक्सपेक्टेड नाही आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 75, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता हे जे आहे ब्रॉन्झ असेल किंवा बाकीचे हे तर मेटल आहेत, मेटलॉइड्स आहेत. ठीक आहे, ह्याच्याशी रिलेटेड असे प्रश्न आयोग आपल्याला विचारता. हे जे येतात ते आहे केमिस्ट्री या विषयामध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि ह्याचा जो थीम आहे खनिजे, धातू आणि धातुके. ठीक आहे, मेटल, मेटलॉइड्स आणि त्याच्याशी रिलेटेड जेही काय खनिजे सापडले जातात त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे, थीम आहे. पुढे प्रश्न क्रमांक 76, रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग टिंबटिंब म्हणून करतात आणि खाली आपल्याला 4 हे दिलेले आहेत. तर हा जो प्रश्न आहे तो आहे केमिस्ट्री, रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियेशी रिलेटेड हा प्रश्न आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 77, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या HCHO 2 मोलपासून किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल. आता हे जे आहे ते इथं प्रॉब्लेम विचारलेला आहे, म्हणजे एक गणितीय प्रश्न आपण कन्सिडर करू शकतो ह्याला. पण अगेन तो कशातून आलेला आहे, केमिस्ट्रीमधून आलेला आहे आणि रासायनिक अभिक्रिया याच थीममधून आलेला आहे. म्हणजे रासायनिक अभिक्रिया जर आपण व्यवस्थित केलं तर आपण ह्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 78, खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा आणि खाली आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत. सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते आणि जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे तो आहे फिजिक्सशी रिलेटेड आणि हे जे आहे ते ऊर्जा. ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे, त्याच्यामुळं ह्याला आपण विद्युतधारा या थीममध्ये आपण कव्हर करणार आहोत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 79, दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. अणुतरंग, अवतरंग, दोन्ही आणि दोन्ही नाही. ठीक आहे, असा जो प्रश्न आहे तो आता आपण हे जर बघितलं, तरंग जर बघितले तर आपल्याला ध्वनी ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ह्याच्याशी रिलेटेड माहिती मिळू शकते. पण इथं आहे ते द्रव सिलेंडरच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. मग आता द्रव सिलेंडरमध्ये ध्वनीचा काही हे येतच नाही ना, त्याच्यामुळे असे जे प्रश्न असतात ते मिक्सिंग 2-3 थीमचं मर्जिंग करून विचारलेले असतात. त्याच्यामुळे याला आपण संकीर्ण ह्याच थीममध्ये कन्सिडर करणार आहोत. फिजिक्सची संकीर्ण म्हणजेच मिसलेनियस. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 80, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते आणि खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता प्रकाशाची तरंगलांबी हे कशाचं आहे, प्रकाश, जे आपण राज्यसेवेमध्ये खूप प्रॉमिनंट थीम पाहिली होती. ठीक आहे, तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 2024च्या कंबाईन प्रिलिममध्ये हे विज्ञानाचे 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर मित्रांनो विज्ञान या विषयावर सुद्धा 2017 पासून ते 2024 पर्यंत प्रत्येक वर्षी आयोगाने 15 प्रश्न विचारलेले आहेत. आता राज्यसेवेचा आपण अभ्यास करत असताना फिजिक्सचे वेगळे प्रश्न थीम कन्सिडर केले होते, केमिस्ट्रीचे वेगळे कन्सिडर केले होते आणि बायोलॉजीच्या. ठीक आहे, पण इथे प्रश्नांची संख्या जास्त होती. राज्यसेवेमध्ये 20 प्रश्न विचारले गेले होते आणि इथे पण फक्त 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत सायन्स या सब्जेक्टवर. तर त्याच्यामुळे आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या प्रश्नांना आपण एकाच ह्याच्यामध्ये कन्सिडर करत आहोत आणि फक्त आपण विषयाचं नाव आहे ते सुरुवातीला लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्या थीमचं नाव इथं आपण पुढे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला अंडरस्टँड होईल, कारण प्रत्येक विषयाचं नाव इथं आपण डिटेलमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर आपण इथं पाहू शकतो जो आताचा जो लेटेस्ट जो पेपर आला होता तो होता 2024चा.
तर त्याच्यामध्ये आपल्याला आयोगाने जे काही प्रश्न विचारले होते ते बऱ्यापैकी आपल्याला रिपीटेड थीममधून आलेले होते. ठीक आहे. आता आयोगामध्ये रिपीटेड थीम याचा अर्थ प्रत्येकच प्रश्न जे बाकीच्या विषयाला लागू होतं तसा इथं अर्थ लागू होत नाही. कारण इथली सगळ्यात मोठी जी थीम आपल्याला दिसते ती म्हणजे संकीर्ण. आता संकीर्ण ही जी थीम आहे ती फिजिक्समध्ये पण आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे आणि बायोलॉजीमध्ये पण आहे. पण त्या संकीर्णमध्ये नेमकं कुठून हे कोणीच नाही सांगू शकत किंवा ह्याचे आपल्याला सोर्सेस नाहीच सापडू शकत. आणि तेवढं आपल्याकडून अपेक्षित पण नाही की इतक्या डिटेलमध्ये जाणं. कारण एवढ्या डिटेलमध्ये गेल्यानंतर आपण बाकीच्या विषयाचा आपल्याला अभ्यास सोडूनच द्यावा लागेल. ठीक आहे. त्याच्यामुळे यामध्ये आपल्याला कंपॅरेटिव्हली बाकीच्या विषयांपेक्षा या विषयाला थोडंसं आपण अवघड कन्सिडर करतो किंवा प्रत्येक मुलाला तेवढंसं ते झेपत नाही. याचं रिझन हेच आहे. आता भौतिकशास्त्र ह्या विषयाशी रिलेटेड जर आपण बघितलं तर प्रकाश ही जी थीम आहे ते आपल्याला इझिली अवेलेबल आहे पुस्तकामध्ये. पण हे संकीर्ण जो आहे हाच भौतिकशास्त्राचा प्रश्न तो मात्र पुस्तकामध्ये जे आपण रेफरन्स बुक म्हणून यूज करतो त्याच्यामध्ये आपल्याला इन डिटेल किंवा इन डेप्थ नाही आहे. त्याच्यामुळे इथं जे रिपिटेशन आहे ते बऱ्यापैकी बाकीच्या विषयापेक्षा कमी आढळतं. ठीक आहे. तर आपण 2023 आणि 2024 ह्या 2 वर्षामध्ये जे रिपिटेशन झालं होतं थीम्सचं ते पाहूयात. पहिलं म्हणजे जीवशास्त्राशी रिलेटेड सजीवांचे वर्गीकरण ह्या टॉपिकवरून 2024चा पहिला प्रश्न ॲज इट इज आला होता म्हणजे थीममधून. ठीक आहे. पुढे इथे पण सजीवांचे वर्गीकरण ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे आणि इथे पण आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर रोग ह्या थीमवर आपल्याला इथे प्रश्न आढळतो. पोषण या थीमवर सुद्धा आपल्याला इथे प्रश्न आढळतो. आणि खनिज व धातुके हा केमिस्ट्रीशी रिलेटेड प्रश्नसुद्धा आपण इथे पाहू शकतो. ठीक आहे. त्याच्यातून जर अजून पाहिलं तर उरलेल्या ज्या 2 थीम आहेत जसं की हे प्राणी वर्गीकरण आणि प्रकाश ह्या ज्या थीम आहेत त्या आपल्याला 2022च्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा सापडतात आणि त्याच्याशी रिलेटेडच आपल्याला इथे 2024ला म्हणजे 2023चं एक वर्ष बाउन्स होऊन 2024ला पुढच्या वर्षी हे थीम विचारले गेलेले आहेत. आता इथे जर आपण पाहिलं 2020 आणि 2021 तर आपल्याला इथे बऱ्यापैकी थीमचं रिपिटेशन आढळून येतं. त्याच्यापेक्षा पण 2018 आणि 19 ह्या वर्षात सुद्धा आपल्याला थीमचं रिपिटेशन पाहायला मिळतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 2017 पासून भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स ह्या विषयाला जर आपण ट्रॅक केलं तर बऱ्यापैकी भौतिकशास्त्रात प्रकाश ह्या थीमवर प्रश्न विचारलेले आढळतात. आता इथं भौतिकशास्त्रातल्या प्रकाश या थीमवर आहे आणि इथं विद्युतधारा इथे 2च प्रश्न विचारले आहेत फिजिक्सचे. पण प्रकाश आणि विद्युतधारा 2018ला पाहिलं तर परत प्रकाश आणि विद्युतधारा ह्या 2 ह्याच्यावर दिसतो आणि इथे तिसरा जो प्रश्न आहे तो शास्त्रज्ञांशी रिलेटेड. आता असे आउट ऑफ द बॉक्स प्रश्नसुद्धा आयोग विचारू शकतात. त्याच्यामुळे आपण इथं रेडी राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जर पुढे गेलं तर 2019ला परत भौतिकशास्त्रावर प्रकाश प्रकाश आणि प्रकाश 3 प्रश्न आपल्याला सापडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण 2020ला आलो तर परत इथं 2 प्रश्न जे आहेत ते त्याच थीममधले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण अजून पुढे आलो तर इथं उष्णता आणि ध्वनी हे जे 2 प्रश्न आहेत ते प्रकाशाशी रिलेटेड नाही आहेत. पण 2020 नंतर डायरेक्ट 2022ला विचारला गेलेली ही थीम प्रकाश. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर 2022मधून थेट 2024मध्ये विचारली गेलेली थीम प्रकाश. ठीक आहे. म्हणजे फिजिक्स या विषयातली प्रकाश किंवा लाईट ही जर थीम आपण व्यवस्थित आणि इन डेप्थ जर अभ्यास केली तर आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न नक्कीच सुटू शकतात. आता 15पैकी किती प्रश्न आयोग कुठून विचारत आहे हे जरी आपण सांगू शकत नसलो तरी जेवढ्या आपल्या हातात आहे ते तर आपण व्यवस्थित केलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण अजून पाहिलं तर रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीमध्ये आयोगाचा राज्यसेवेला पण आपण पाहिलं होतं की अणू आणि त्याची संरचना आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आणि रासायनिक अभिक्रिया ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न ह्यावर जरा आयोग जास्त इंटरेस्ट दाखवतो. त्याच्यामुळे अणू आणि संरचना हा सुद्धा आपण जर टॉपिक व्यवस्थित केला तर इथे आपल्याला प्रश्न सापडतो, इथे प्रश्न सापडतो, त्याच थीमवर रिपीट झालेला इथे सुद्धा प्रश्न सापडतो. म्हणजे सलग 3 वर्ष आयोगाने इथं अणूची संरचना ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर 2020 साली इथे पण आपल्याला अणूची संरचना, त्याच्यानंतर 2021 साली पण अणूची संरचना आणि त्याच्यानंतर 22 साली सुद्धा इथे 2 प्रश्न अणूची संरचना ह्या टॉपिकवर आढळतात. त्याच्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर इथे आपल्याला अणू आणि त्याच्याशी रिलेटेड डायरेक्ट प्रश्न सापडत नाहीत. ठीक आहे. पण इथं आपल्याला रासायनिक अभिक्रिया ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न सापडतो. ओके. आणि तेच रासायनिक अभिक्रियेवर 2021ला आयोगाने प्रश्न विचारले होते. म्हणजे 2022वरून थेट 24मध्ये प्रश्न आपण पाहिले आणि 21मधून सुद्धा थेट 24मध्ये प्रश्न आहेत. म्हणजे आयोग जे काही थीम विचारतं नॉट नेसेसरी की आधीच्याच वर्षीची पाहिजे, त्याच्या आधीच्या वर्षीच्या किंवा त्याच्या आधीच्या वर्षीच्या सुद्धा थीममधून प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे.
आता हे जे आहेत ते विविध थीमचं ॲनालिसिस मी इथं दिलेले आहे 2017 पासून 2024 आपण ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेऊ शकता आणि या PDF मधून आपण स्वतः एकतर ॲनालिसिस करू शकता आणि दुसरी गोष्ट या PDF मधून आपण ज्याही काही थीम्स आहेत आणि जेही काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्याशी रिलेटेड जे रिपिटेशन आहे ते मी तर ब्लू ॲरोच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ते सुद्धा ट्रॅक करू शकता आणि त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करू शकता. दुसरी गोष्ट, आता हे जे थीम दिलेले आहेत हे जे आहेत त्याच्यातले बेअर मिनिमम कुठले आहेत, म्हणजे जसं की आता मी फिजिक्समध्ये सांगितलं, फिजिक्समधली प्रकाश, ठीक आहे, किंवा केमिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर केमिस्ट्रीमध्ये अणूची संरचना आणि रासायनिक अभिक्रिया. आता ह्या ज्या थीम आहेत ह्या बेअर मिनिमम सांगितल्या. किंवा बायोलॉजीचं जर आपण बघितलं तर सजीवांचे वर्गीकरण, म्हणजे सजीव म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण आणि जे बाकीचे किंगडम आहेत त्यांचं पण, म्हणजे सजीवांचं वर्गीकरण हे आपण इथं करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आपण ह्या ज्या थीम बेअर मिनिमम म्हणून कन्सिडर करतोय तर ह्याच्यात आपले पकड असणं गरजेचं आहे. कारण 15च्या 15 प्रश्न तुम्हाला नाही कुणालाच येणं पॉसिबल नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जर आयोगाने संकीर्णमधनं जर प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्याचे पण आन्सर येतीलच अशी काही शाश्वती नाही. त्याच्यामुळं बेअर मिनिमम जे सायन्स आपल्या हातात आहे, आय नो की बाकीच्या विषयाच्या मानानं हा थोडासा अवघड सब्जेक्ट आहे, पण बेअर मिनिमम जे काय आहे ते जर आपण इथं व्यवस्थित केलं तर निश्चितच याच्यातून येणारे रिझल्ट बाकीच्या ह्याच्यापेक्षा तरी आपले चांगले असू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे 2017 ते 2024 या विषयाचं मी केलेलं ॲनालिसिस मी इथे देत आहे. जर तुम्हाला आपली ही सिरीज आवडली असेल तर इथं राईट साईडला क्लिक करून आपण प्लेलिस्ट पाहू शकता की कंबाईनशी रिलेटेड कुठल्या कुठल्या थीमवर आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण ज्या थीम करतोय त्याला एक प्रायोरिटी बेसिसवर तुम्ही अभ्यास कराल ही अपेक्षा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.